तर आता वाजले 10 आणि येत आहे बालाजी. तर आता देवांश मी जातो DS ला आणि चाय आणि त्याला काहीतरी खायला देतो मी. तर चला आता जाऊ DS ला सकाळी सकाळी चाय प्यायला. तर आता आलो घरी. देवांश इथं बसून आहे आणि घरामध्ये आता दिवाळीचं सण म्हणजे चकल्या वगैरे सुरू झाले आहेत. तर तुम्हाला मी दाखवतो चकल्या वगैरे कसे बनत आहेत. तर चला दाखवतो. तर बघू शकता अशा प्रकारचे काही झालेले आहेत म्हणजे चकल्या. तर आता तेलातून मम्मी काढत आहे. तर चकल्या बनवणं चालू आहे. तर आता तिथं देवांश आहे. एक वाढदिवस आहे माझ्या आत्याच्या मुलीचा, तिथं जाऊया. तर आता देवांशला बूट घालतो. घालचं घाल बरं, घाल की घाल. लाईक करा. तर बुटं घातले आता आणि हे गिफ्ट आहे म्हणजे आता लेकरासाठी ड्रेस घेतलेला आहे. तर आता मी जातो बाहेर, गाडी आहे बाहेर जातो. चला. तर हॉटेल मंजू म्हणून आहे. तर त्या हॉटेलमध्ये होतं बड्डे सेलिब्रेशन. तर चला आता हॉटेलच्या मध्ये जाऊया. आणि सेकंड फ्लोअरवर बड्डे आहे तर लिफ्टानं जावं लागते. तर चला लिफ्टानं आम्ही वर आलो. तर त्याच्यानंतर डेकोरेशन तर खूप भारी केलेलं आहे, मला पण आवडलं. आणि वेलकमसाठी आम्ही आले आम्हाला व्हेज मंचुरियन दिलेलं आहे. तर आता देवांश खात आहे, मला काय आवडत नाही. त्याच्यानंतर बड्डे केक पण आणला होता. तर बघू शकतो. तर आता जेवणामध्ये खूप काय होतं तर तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर देवांश पण खात होता केक. त्याच्यानंतर झालं जेवण. नंतर आम्ही थंड म्हणून आईस्क्रीम घेतली. त्याच्यानंतर स्टेजवर आलो वापस. देवांश खेळत होता फुग्यासंग. तर त्याच्यानंतर खेळ झाल्याच्या नंतर आता चला म्हणलं घरी जायचा टाईम झाला होता. खूप अंधार झाला होता बाहेर दिवसचा. तर हॉटेलमध्ये ये काय प्रकार आहे माहीत नाही, खूपच अलग डेकोरेशन होतं. त्याच्यानंतर वरून एक लाईटिंग सोडली होती हॉटेल मंजू. त्याच्यानंतर काय मग आलो सिद्ध घरच्या रस्त्यानं घरी. आता वाजले 8 आणि खूप उशीर झाला. तर आजच्या व्लॉगला मी आता करतो इथंच. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर मिळूया उद्याच्या म्हणजे जेव्हा मी व्लॉग टाकेल तेव्हाच्या व्लॉगमध्ये. तर धन्यवाद, बाय.